नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत थंडगार असा दही भात. हे पचायलासुद्धा हलका राहतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. सध्या गरमी खूप वाढलेली आहे, काहीतरी आपल्याला थंड असं खावं असं वाटतं आणि पचायलासुद्धा हलकं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. दही भात बनवण्यासाठी मी इथं ह्या वाटीनं 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. दररोज जे आपण खिचडीसाठी भातासाठी वापरतो तेच तांदूळ मी घेतलेला आहे. मी हा मदर इंडिया तांदूळ घेतलेला आहे. आपल्याला बासमती तांदूळ वापरायचं नाही, दुसरा तुम्ही कोणताही तांदूळ जे खिचडीसाठी वरण भातासाठी वापरता तोच आपल्याला तांदूळ वापरायचा आहे. तर मी अर्धा तास तांदूळ हे भिजत घातलेला होता. सध्या गरमी खूप वाढलेली आहे, तर दही भात हे आपल्या शरीरासाठी खूप उत्तम पर्याय आहे आणि आपल्या पोटालासुद्धा हलका फुलका राहतो. तर व्यवस्थित आपला तांदूळ भिजलेला आहे. हे आता यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. इथे एक कुकर घेतलेला आहे. का कुकरमध्ये आपल्याला हे तांदूळ घालायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला 2.5 वाट्या पाणी घालायचं आहे. आपण दररोजच्या भातासाठी 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी वापरतो, तर मी इथं 2.5 वाटी पाणी वापरलेलं आहे, कारण आपल्याला भात थोडा जास्त शिजवायचा आहे आणि चिकट शिजवायचा आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ. थोडंच घालायचं आहे मीठ, आपल्याला नंतर मीठ वापरायचं आहे आणखीन. तर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे याला. तर याला झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 1 शिट्टी आपल्याला फुल गॅसवर करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला मीडियम गॅस करून आपल्याला 1 शिट्टी करायची आहे, म्हणजे भात आपला व्यवस्थित शिजला जातो. मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. 1 शिट्टी मोठ्या गॅसवर करून घेतलेली आहे आणि 2 मिनटं एकदम बारीक गॅसवर 1 शिट्टी करून घेतलेली आहे. तर आता आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता असा एकदम असा मऊ भात शिजलेला आहे. थोडासा असा भात चिकट शिजवलेला आहे मी. आता एका बाउलमध्ये आपण हे भात काढून घेऊया. भात काढून आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचा आहे भात. आपला भात सुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे. मी 10 मिनटं हे भात व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे. मी इथं 1 वाटी दूध घेतलेलं आहे. गरम करून थंड करून घेतलेलं आहे दूध. साईसहितच मी हे दूध यामध्ये घालणार आहे. दूध घातल्यामुळे आपला दही भात एकदम मऊ राहतो आणि मोकळा होत नाही आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. आता इथं मी घरी लावलेलं घट्टसर दही 2 कप घेतलेलं आहे. तर आपल्याला या दह्याला फेटून घ्यायचं आहे. दही जास्त आंबट नाही आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दही व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आता ह्या भातामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला भात मिक्स करून घ्यायचा आहे. दहीसुद्धा एकदम थंडगार होतं आणि दूधसुद्धा. तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सध्या गरमी खूप वाढलेली आहे, तर अशा प्रकारे जर तुम्ही दही भात खाल्ला तर तुमच्या शरीराला खूप थंडावा मिळतो आणि पचायलासुद्धा हलका राहतो. तुम्ही हे प्रवासालासुद्धा 2 ते 3 तासासाठी हे दही भात नेऊ शकता. खूप छान लागतो. आता आपण याला एक तडका बनवून घेऊया. मी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे. यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला मोहरी, जिरे आणि मोहरी व्यवस्थित फुललेली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा उडदाची डाळसुद्धा थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे. थोडासा लालसर कलर झाला पाहिजे. आता यामध्ये घालायच्यात आपल्याला 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत जाडसर.
गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. यामध्ये घालायचे आपल्याला कढीपत्त्याचे पानं. 8 ते 10 मी काजू घेतलेले आहेत. एका काजूचे 2 भाग करून. काजू घालणं ऑप्शनल आहे. काजूसुद्धा थोडेसे आपल्याला तांबूस कलर करून घ्यायचा आहे काजूचा. आता यामध्ये घालायचं आपल्याला हिंग. 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. मस्त आपला तडका तयार झालेला आहे. लगेचच आता आपण हे दही भातावर घालून घ्यायचं आहे. आता हा तडका आपल्याला भातावर घालून घ्यायचा आहे. आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर मस्त आपला दही भात तयार झालेला आहे, किंवा कर्ड राईससुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. असा मस्त झालेला आहे आपला. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. मस्त आपला दही भात तयार झालेला आहे. असा मस्त आपला थंडगार दही भात तयार झालेला आहे. खायला खूप छान लागतो. तुम्ही केल्या खाऊ शकता, किंवा फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवूनसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतो आणि पचायलासुद्धा हलका राहतो. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.